लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे. आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता भावनाला कोणीही जेवणसुद्धा दिलेलं नसतं. त्यामुळे भावना नुसती पाणी पिऊन उपाशीच बेडरूममध्ये बसलेली असते. आणि हे जेव्हा सिद्धूला कळतं आहे तेव्हा सिद्धूला प्रचंड वाईट वाटतं. त्यानंतर सिद्धू धावत पळत किचनमध्ये येतो आहे आणि तो सगळ्यांना म्हणतो की इथे नवीन सुनेला काहीतरी गोडाचा पदार्थ बनवायला सांगायचा असतो आणि तो सगळ्यांनी कौतुकाने खायचा असतो. पण इथे तर सगळा रागच सुरू आहे आणि इथे माझ्या बायकोला उपाशी ठेवलं आहे आणि मी सिद्धिराज गाडे पाटील गप्प बसेल असं तुम्हाला वाटतंय का? त्यानंतर सिद्धू पटकन गॅस पेटवतोय, त्याच्यावर कढई ठेवून तूप ओततोय आणि तो रवा भाजायला घेतोय. त्यानंतर पुढे सिद्धिराज म्हणतो की सिरियल्समधल्या सासवा कसं सुनांचा छळ करतात आणि वाईट बोलतात, काय सिरियल्समधून फक्त एवढंच घेता का तुम्ही? फक्त त्यानंतर चांगलं पण काहीतरी घेत जावा. पण इथे माझ्या बायकोचा कुणीही छळ करणार असेल तर मी अजिबात सहन करून घेणार नाही. एवढ्या मोठ्या घरामध्ये माझी बायको उपाशी 2 दिवस झालं बसलेली आहे आणि कुणी तिला जेवणाचा आग्रहसुद्धा केलेला नाही किंवा तिला किचनमध्ये सुद्धा तुम्ही येऊ देत नाही आहात. एवढा दृष्टपणा चांगला नाही, पण मी तुम्हाला सगळ्यांना वटणीवर आणणारच आहे. आणि असं म्हणत सिद्धूने आता अगदी प्रेमाने शिरा बनवलेला असतो. त्यानंतर पुढे नीलांबरी किचनमध्ये येते आणि ती म्हणते की भाऊजी, मी तुमच्या कोणत्याही अडचणीमध्ये माझा तुम्हाला आधार असेल, मी तुम्हाला सपोर्ट करते. त्यानंतर सिद्धू म्हणतो की वहिनी, सगळ्यांसमोर तर तुम्ही अजिबात आमची बाजू घेत नाही आहात, तिकडच्या पार्टीमध्ये जाऊन बसताय आणि पुन्हा आता मला म्हणताय की माझ्या बायकोला तुम्ही जेवणसुद्धा दिलेलं नाही. मला हे तुमचं वागणं अजिबात आवडलेलं नाही बहिणी. त्यानंतर सिद्धू पुढे म्हणतो की माझी बायको 2 दिवस झालं उपाशी आहे. तिला जर काही झालं, तिची तब्येत जर बिघडली तर याला कोण जबाबदार आहे? आणि त्यानंतर तिला दिलेल्या वचनांचं आणि तिच्या आईवडिलाला दिलेल्या वचनांचं काय? त्यामुळे सिद्धू प्रचंड रागावलेला असतो.